Hello student. Today we are learn or see Miller indexes. Now today's we are going to second point, important features of Miller indices, isn't it? So what is the important features of the Miller indices? All the parallel equidistant planes, okay, all the parallel equidistant planes have the same Miller index. जे इक्विडिस्टंट प्लेन असतील ते काय असतील ते सगळे मिलर इंडेक्स सारखे असतील सेम ओके द मिलर इंडेक्सेस डिफाईन अ सेट ऑफ पॅरल प्लेन काय मिलर इंडेक्स काय करतं डिफाईन करतं द सेट ऑफ पॅरल प्लेन ओके सेकंड the plane parallel to one of the coordinate axes okay? A plane parallel to one of the coordinate axes as an intercept of infinite काय पुष्कळपणात इंटरसेप्ट कसे असेल इन्फिनाइट असेल भरपूर प्रमाणात असेल ओके सो थर्ड one is in figure. So this is the first figure. This is a figure. There is a first A, B, E, F. We have seen there. A, B, E, F. Second काय B, C, D, E. बघू आपण वन बाय वन असं बघत चालू तर काय तिसरं इन अ फिगर द प्लेन ए बी सी ए बी ई एफ बघा ए बी ई एफ इज इट कट द एक्स ऍक्सेस कुठं कट झालेला तो एक्स एक्स ऍक्सेसला ऍट द पॉइंट ए म्हणा हा एक्स ऍक्सेसवर आहे ऍट द पॉइंट ए अँड इट्स पॅरलर टू अनदर ऍक्सेस ते कसे आहे दुसऱ्या ऍक्सेसला पॅरलर आहे दॅट इज कोणचे आहेत ते वाय आणि झेड ओके वेन अ फेस पॅरलर टू अन ऍक्सेस it intercept on that axis sides of the cube are 1 units. परत सांगू तुम्हाला parallel axis काय yz when a face parallel to an axis its intercept and that axis side of the cube are 1 unit. कसले असले पाहिजे त्याचे साइड युनिट 1 असले पाहिजे 1 युनिट असलं पाहिजे सच इन लेंथ दॅन इंटरसेप्ट मेड बाय दिस प्लेन्स ऑन 3 axes आर इन द रेशो 1 ॲज इन्फिनिटी इन्फिनिटी ॲज इन्फिनिटी म्हणजे हे 1 इन्फिनिटी ॲज अ इन्फिनिटी दिस इज द रेशो ओके सो नेक्स्ट आता याच्यातला बघू the reciprocal of this number काय या नंबरचा रेसिप्रोकल काय असेल 1 infinity 0 0 like this phase is called the cubic phase काय या फेसला काय म्हणतात क्युबिक फेस म्हणतात and is expressed as 1 0 0 similarly cube face are 0 1 0 म्हणजे इन्फिनिटी 1 infinity like this नंतर 0 0 1 like this the face CB त्या फिगर मध्ये बघितलं CB FG F नाही हा E आहे बरं का CB FG ओके हा E आहे हे लक्षात घ्या द फेस CBEG cuts OY काय OY or OZ कळालं तुम्हाला हे दोन ऍक्सेसवर O is a origin Y axis or O is a origin Z axis isn't it axis and is a parallel to OX कशाला पॅरल आहे ते OX ला आहे the intercept will be in the ratio infinity as 1, isn't it? The Miller indices will be
0 1 1. This phase is diagonal phase. हा कोणचा phase असेल? Diagonal phase असेल. And is expressed as 0 1 1. Huh? Infinity 1 1 like this phase. Similarly, diagonal phase can be written as 1 0 1 or 1 1 0 like this. Okay. आता the phase CAG. ओके. मग आता फेस CAG म्हणजेच काय किंवा द फेस म्हणा. क्युबिक अॅनॉलॉजीस पुढे बघू. आता याचं लॉंग फॉर्म सांगण्याच्या नंतर सांगतो मी तुम्हाला. द फेस CAG मीन्स कट इक्वल इन ट्रान्सफरन्स. काय परत बघा. फेस CAG मीन्स cut equal intercepts. Okay, cut the equal intercept on the three axes. Which are the three axes? X, Y, Z like this. Okay, three axes. The intercept will be the ratio of the Miller indices will be the face is called a cubic diagonal face. त्याला काय म्हणतात? Miller indexes will be the face is called the cubic diagonal face. In the plane as intercept the corresponding index. Okay? The plane as intercept the corresponding index is a diagonal by a bar on the top. त्या बारच्या वर टॉप असं डायगोनल असेल तो. दिस फॉर द क्युबिक सेल द प्लेन काय ए वेक्टर 1 वेक्टर 0 0. बघा इथं वेक्टर दिलेले म्हणजेच काय इन द प्लेन ॲज इंटरसेप्ट बार ऑन द टॉप. दस द क्युबिक सेल द प्लेन बार किंवा द प्लेन लाईक 1 बार 0 0 मीन्स प्लेन मेकिंग एक्स इंटरसेप्ट. म्हणजेच काय असेल ते प्लेन कुठे मेकिंग एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू -1 युनिट्स. isn't it? And being parallel to the y and z axis is या फिगर आहे बघा. हा फिगर समजून घ्या. आता एक्स वाय आणि झेड ॲक्सेस तेव्हा काय असेल 1 0 0. आणि इथं बघा एक्स वाय झेड ॲक्सेस आणि पॅरलल असेल ते काय असेल नाही कट केलेलं आहे. एक्स वाय झेड ओरिजिन लक्षात घ्या. ही फिगर इकडं आणि इकडच्या याच्यामध्ये ते काय असेल 1 0 0 अप्पर साईडला असेल. ओके. नंतर हे बघा एक्स वाय झेड आणि ह्या ॲरो हा इंटरसेप्ट केलेला आहे 1 1 1. आणि हा बघा हा 2 मार्काला विचारलेला होता. तर परत एक्स वाय झेड काय पॅरलल ॲक्सेस आहे म्हणून काय 1 0 0 या फिगरही विचारल्या जातात. वी नोट दॅट द 6 क्यूब फेस प्लेन बघितलं आपल्याला 1 0 0 0 1 0 0 0 1 बार 1 0 0 0 bar 1 0 0 0 bar 1 are all the equivalent and are equal planes denoted by carry brackets around the Miller indexes. Okay, ये काय आहे equivalent are all equivalent and are equivalent plane. Equivalent plane is denoted by the carry bracket मध्ये around the Miller indexes. Thus 1 0 0 denotes above the equivalent plane. Similarly, the 12 diagonal face plane is इथं दिलेले बघा खाली 1 0 1 0 1 1 bar 1 1 0 1 bar 0 0 1 bar 1 1 bar 1 bar 0 हे बघा हे दिलेले आहे. हे 5 12 लाईक दिस. ओके. नाव हे 12 केलेलं आहे. मग हे बघा द
they are the equivalent कोणचं in a mod of 1 1 0. The group of cube diagonal faces 1 1 1 are the 8 set of the plane. Then this 8 set is a plane 1 1 1 bar bar बघून घ्या हा म्हणजे परत सांगतो 1 bar 1 bar 1 bar 1 bar 1 1 bar 1 1 bar 1 like this. Okay. आता interplanar spacing काय आहे बघू आपण आता. Let us now derive a formula for the interplanar distance. Interplanar distance called the spacing. त्याला काय म्हणतात spacing. Let us now derive a formula for the interplanar distance called the spacing between two parallel plane. काय असतात दोन parallel plane मध्ये असतात. In a given cell we shall take a simple unit cell in which coordinates axes which are mutually perpendicular to each other. ते कसे असले पाहिजे ते कोऑर्डिनेट्स परपेंडिक्युलर असले पाहिजे each other दोघांमध्ये. Then with certain correction, then with correction coordinates for calculating the interplanar distance is like this. बघा हा x y z क्यूब आहे. देर इज बघा हा ओ इज ओरिजिनल आहे. कॅपिटल ए बी सी बघितलं ए बी सी आहे. त्याच्यामध्ये ओरिजिन पासून इकडे बी कडे इकडे गेलेला आहे त्याला ए नाही इथं बघा. ओके. आणि इथं थीटा साय आणि फाय हे अँगल आपल्याला दाखवायचे आहेत. मग स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी बघू फिगर बघून घ्या. नंतर आपल्याला याचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. एक्स वाय झेड प्लेन मध्ये आहे ते कोऑर्डिनेट्स आहेत. आता बघा कन्सिडर अ प्लेन ए बी सी. मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल ए बी सी बघितलं. ओके. ऑफ अ क्यूब क्रिस्टल. दिस प्लेन बिलॉंग्स टू अ फॅमिली ऑफ द प्लेन. कोणाची फॅमिली प्लेनची फॅमिली आहे. whose Miller indexes are काय HKL is a Miller indexes. Miller indexes represent a set of parallel plane ON. बघा मी सांगितलं ON असं काय आहे. ON काय आहे पॅरलल प्लेन आहे. is the perpendicular drawn from the origin. ओरिजिन मधून परपेंडिक्युलर आहे तो. to this plane the distance ON represent interplanar distance is denoted by D. त्या डिस्टन्सला त्यांनी काय मेन्शन केले डी ने मेन्शन केले. मग आता इथे एक चूक झालेली आहे. लेट हा फाय पहिले फाय दिलेला त्याला थीटा म्हणा. नोट्स मध्ये करेक्शन करून घ्या की लेट फायच्या ऐवजी त्या थीटा म्हणा. थीटा फाय आणि साय असे तीन अँगल आहेत. ओके. ते करेक्शन करून घ्यायचे तुम्हाला. बी द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड. हे कोणते कोऑर्डिनेट्स आहे कोणाचे आहेत एक्स वाय झेड चे. अँड ओ एन रिस्पेक्टिव्हली द इंटरसेप्ट ऑफ द प्लेन ऑन द थ्री ऍक्सिस आर. बघा ओ ए बघितले तुम्ही. ओ ए याला काय म्हणायचं ए अपॉन एच. ओ बी खाली इकडच्या बाजूला ओ बी त्याला म्हणायचं बी अपॉन के. बरोबर. आणि ओ सी म्हणजेच काय सी अपॉन एल. कशाला इंडर मिलर इंडेक्सच्या मध्ये आलेलं आहे. आणि हे ए बी सी दिस कोऑर्डिनेट्स ऑफ द प्लेन वेर ए बी सी आर द मॅग्निट्यूड सॉरी काय वेर ए बी सी जे मी तुम्हाला म्हटलं मिलर इंडेक्स कोऑर्डिनेट ते नाहीये. ते ए बी सी काय आहे आर द मॅग्निट्यूड ट्रान्सलेशनल ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर्स isn't it respectively. Now ON is equal to D म्हणजे distance is normal to the plane ABC. Hence we write
मग आपण राईट काय मी पहिला फायला काय म्हटलं कॉस थिटा. ओके, म्हणजे फायच्या ठिकाणी ते मी तुम्हाला सांगितलं ते करेक्शन करून घ्या. म्हणजे पहिला अँगल काय कॉस थिटा ओ एन अपॉन ओ ए. इजंट इट? पहिलं काय ओ एन अपॉन ओ ए हा झाला कॉस थिटा. कॉस फाय काय ओ एन अपॉन ओ बी. आलं लक्षात? अँड ओ साय इज इक्वल टू ओ एन अपॉन ओ सी लाईक दिस. ओके, बघा मग आता त्याला काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे ओ एन याला कॉस थिटा आपण 1च्या ठिकाणी 1 घेतला, 1 गुणिले ओ एन म्हणजे ओ एन, आणि नंतर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन ओ ए इंटू कॉस थिटा लाईक दिस इथे केलेलं आहे बघा. हा, तसंच ओ बी कॉस थिटा. ओके, नंतर ओ सी कॉस थिटा साय. आलं लक्षात? हा, नाव मग आता डी म्हणजे डिस्टन्स काय ए अपॉन एच कॉस थिटा इज इक्वल टू बीचं काय बी सी अपॉन, आता बी सी नाही तर ते काय बी क्यू. इथं काय येईन बी क्यू येईन. इथे चुकलेले बी क्यू, बी अपॉन क्यू इन कॉस फाय इज इक्वल टू सी अपॉन एल कॉस साय. म्हणजेच याच्यातनं आपण काय करू आपण कॉस याच्यातनं बघूया कॉस थिटा बाजूला घेतला, नंतर काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे डी एच डिवायडेड बाय ए. त्याचप्रमाणे हा बी काय इथं के आहे. म्हणजेच काय येईन कॉस डी हा के ने डी ला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय नाही डी के अपॉन बी. तसंच हा एल ने डी ला मल्टिप्लाय केलं म्हणून डी एल अपॉन सी. ओके, कॉस दिस इक्वेशन नंबर 1. नाव वेर कॉस थिटा इज इक्वल टू, नाही फक्त अँगल थिटा इज इक्वल टू अँगल एन ओ ए, अँगल फाय इज इक्वल टू अँगल एन ओ बी आपण वरती बघितलं, अँड अँगल साय इज इक्वल टू अँगल एन ओ सी. द लॉ ऑफ डायरेक्शन कोसाइन इज, मग कोसाइन डायरेक्शनचं बघूया आपण लॉ प्रमाणे, म्हणजे ते स्क्वेअर होतील कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर साय इज इक्वल टू 1. दिस इक्वेशन नंबर 2. नाव सबस्टिट्यूट फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. मग आता हे इक्वेशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करायचं म्हणजेच काय कॉस म्हणजेच काय कॉस थिटा म्हणजेच काय डी एच अपॉन ए चा स्क्वेअर प्लस कॉस फाय म्हणजेच काय डी के अपॉन बी चा स्क्वेअर, नाही तर कॉस फाय म्हणजेच काय डी एल अपॉन सी चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. इजंट इट? मग याच्यातनं आता काय केलं याच्यातनं डी हा कॉमन काढला म्हणजे डी स्क्वेअर कॉमन काढला म्हणजे काय उरण ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि नाव मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं ब्रॅकेट मधनं काढलं डी स्क्वेअर इज इक्वल टू 1 गेला म्हणजेच काय ए स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर इजंट इट, बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर, एल स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. बरोबर. आता आपल्याला याच्यातनं याला डीचा स्क्वेअर काढायचा म्हणजे बाकीचं भानगड काय येईल रूट मध्ये येईल. मग रूट मध्ये डी इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. दिस इक्वेशन बिकम 3. नाव this is D is interplanar spacing. प्लेनर आहे स्पेलिंग चुकलं. ओके, सो टाइप्स ऑफ लॅटिक्स. मग किती लॅटिक्सचे प्रकार आहेत तर किती प्रकार बा ब्रेवेस लॅटिस इन अ 2 डायमेन्शनल. ओके, 1. सेकंड ऑब्लिक्यू लॅटिस. ओके, थर्ड स्क्वेअर लॅटिस 3 झाले. हेक्झागोनल लॅटिस 4, नाही रेक्टँग्युलर लॅटिस. ओके, बस इथपर्यंत
मग आता बघून घेऊ आपण हे लॅटिक्सचे थोडं थोडं याच्यामध्ये. टाइप्स ऑफ लॅटिस. फर्स्ट, ब्रेवस लॅटिस इन 2 dimensional. Few distinguishable 2-dimensional lattice that can be generated by repeated transitions of two coplanar vectors, A vector, B vectors, and of a unit in 2 dimensions are known as Bevis lattice in 2 dimension. Okay. Oblique lattice मध्ये काय बघा, अँगल A B वेक्टर 2 आहेत. Here A not equal to B vector, and angles between these primitive lattice translational vector is a different from 90 degree or 120 degree. This lattice as in various under pi to 2 pi. Hence, phases 2 and 1 holds symmetry. Rotation hence passes 2 and 1 hold rotational symmetry. आता हे तुम्ही वाचून घ्यायचं, अभ्यास करून घ्यायचा इथपर्यंत. स्क्वेअर लॅटिस मध्ये काय, हिअर mod of vector is equal to mod B vector and theta is equal to pi upon 2. It is a passes 4-fold rotational symmetry axis. बघा स्क्वेअर मध्ये दिलेले आहे. हा, हेक्झागोनल तुम्हाला माहिती आहे, आपण अभ्यास केलेला आहे. रेक्टँग्युलर हे तुम्ही अभ्यास करून घ्यायचा आहे. आणि चांगल्या प्रकारे हा हाफ चॅप्टर झाला. आता पुढच्या वेळेस याच्या पुढचा भाग बघू. झालं, माझं आटपलं.